हॅलो गाइस, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. गाइस, NTUTC नेट आणि MS सेट या दोन्ही एक्झाम मधील पेपर फर्स्टसाठी आपण पाहत आहोत प्रॅक्टिस बेस MCQज सिरीज. या MCQ सिरीजमध्ये सर्वात प्रथम रिसर्च ॲप्टिट्यूड, टीचिंग ॲप्टिट्यूड आणि कम्युनिकेशन या 3 युनिट संदर्भात आपण MCQज कव्हर केलेले आहेत. त्यानंतर आपण MCQज कव्हर करत आहोत ICT या युनिट संदर्भात, म्हणजेच इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी या संदर्भात प्रॅक्टिस बेस MCQज आपण कव्हर करत आहोत. फ्रेंड, या संदर्भात या आधी टोटल 3 पार्ट मी प्रोव्हाइड केलेले आहेत. आजचा आपला पार्ट 4 आहे. पार्ट 4 मध्ये देखील खूप साऱ्या महत्त्वाच्या कन्सेप्ट आपण पाहणार आहोत, खूप सारे महत्त्वाचे क्वेश्चन आपण पाहणार आहोत. सर्व कन्सेप्ट आणि सर्व क्वेश्चन तुम्हाला MS सेट आणि नेट एक्झामसाठी उपयुक्त ठरतील. फ्रेंड, हे लेसन पूर्णपणे पाहण्यापूर्वी एक छोटीशी इन्फॉर्मेशन. जर तुम्ही नेक्स्ट MS सेट एक्झाम किंवा NTUTC नेट एक्झामचं प्रिपरेशन करणार असाल तर दोन्ही एक्झाममधील पेपर फर्स्टसाठी एक डिटेल कोर्स आपण सुरू करत आहोत. त्यामध्ये पेपर फर्स्टचा पूर्णपणे सिलेबस तुम्हाला कंप्लीट करून दिला जाणार आहे, प्लस त्या संदर्भात प्रॅक्टिस देखील करून घेतली जाणार आहे. या कोर्समध्ये तुम्हाला पेपर फर्स्ट संदर्भात टोटल 10 युनिट कंप्लीट करून दिले जाणार आहे. त्या संदर्भात ट्रिक्स आणि टिप्स शेअर केल्या जाणार आहे, जेणेकरून तुमचा स्कोर एक अल्टिमेट वेगळ्याच लेवलला वाढतो. या कोर्स संदर्भात तुम्हाला पूर्णपणे इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे 90 11 36 20 82. फ्रेंड, याआधी देखील आपण हा कोर्स प्रोव्हाइड केलेला आहे. मागील एक्झामिनेशनमध्ये अनेक विद्यार्थी आपले क्वालिफाय झालेले आहेत. त्या सर्वांचे रिझल्ट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. अनेक रिझल्ट आपण ॲड केलेले आहेत. 2025 मध्ये अनेक विद्यार्थ्यांना 90+ स्कोर पेपर फर्स्टमध्ये करता आलेला आहे. तुम्ही देखील चांगला स्कोर पेपर फर्स्टमध्ये करून MS सेट किंवा नेट एक्झाम क्लिअर करू शकता. इन्फॉर्मेशन हवी असेल तर व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा, इन्फॉर्मेशन पहा, त्यानंतर योग्य वाटलं तर कोर्स जॉईन करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर दिलेला आहे. ठीक आहे, आज आपण MS सेट आणि नेट एक्झाम संदर्भात ICT संदर्भात क्वेश्चन पाहणार आहोत. याआधी टोटल 45 क्वेश्चन आपण कव्हर केलेले आहेत मागील लेसनमध्ये. तुम्ही ते लेसन पाहिलं नसेल तर ते कव्हर करा. खूप महत्त्वाचे क्वेश्चन आपण कव्हर केलेत. आज 45च्या पुढचे क्वेश्चन आपण पाहणार आहोत. तरी पहा, मागील लेसनमध्ये 45 पर्यंत क्वेश्चन पाहिले. आज आपण 46 पासून पुढे क्वेश्चन पाहत आहोत. क्वेश्चन नंबर फर्स्ट आजचा काय म्हणते ते समजून घ्या. विच ऑर्गनायझेशन मॅनेज द नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया, म्हणजेच NDL. कोण मॅनेज करतं ते तुम्हाला विचारलंय. तर IIT खरागपूर हे जे आहे हे इन्स्टिट्यूट या NDLला मॅनेज करतं. लक्षात ठेवा, स्टॅटिक पोर्शन आहे. सिंपल, यांच्यामार्फत याला मॅनेज केलं जातं. कशाला? नॅशनल डिजिटल लायब्ररीला. सिंपल, लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 47. द स्वयंप्रभा इनिशिएटिव्ह प्रोव्हाइड एज्युकेशनल कंटेंट थ्रो, म्हणजे स्वयंप्रभा मार्फत जो एज्युकेशनल कंटेंट प्रोव्हाइड केला जातो, तो एज्युकेशनल कंटेंट प्रोव्हाइड करण्यासाठी स्वयंप्रभा कशाचा वापर करतं ते तुम्हाला विचारलंय. तर मोबाईल ॲप्लिकेशनचा वापर केला जातो का? नो. कशाचा वापर केला जातो? सॅटेलाइटचा. म्हणजेच TV चॅनल मार्फत स्वयंप्रभा तुम्ही पाहू शकता आणि त्यामार्फत एज्युकेशनल कंटेंट तुम्हाला भेटू शकतो. लक्षात घ्या, मोबाईल ॲप्लिकेशन नाही, यूट्यूब प्लेलिस्ट नाही, पॉडकास्ट नाही, फक्त त्यांचं एक सॅटेलाइट आहे. प्रायव्हेट म्हणण्यापेक्षा त्या पर्टिक्युलर पोर्टल संदर्भातलं, आणि त्या सॅटेलाइट मार्फत ते TV चॅनल काय करतात? शो करतात. स्वयंप्रभा. लक्षात ठेवा, स्वयंप्रभा या ठिकाणी त्यांचं TV चॅनल आहे आणि ते TV चॅनल एका सॅटेलाइट मार्फत रन होतं. सिंपल. यामध्ये किती चॅनल्स आहेत, स्वयंप्रभा आलं कधी, त्याचा फुल फॉर्म, शॉर्ट फॉर्म, हे सर्व गोष्टी आपण कोर्समध्ये कव्हर केलेल्या आहेत. म्हणून जास्त काही वेळ या ठिकाणी मी वाया घालत नाहीये. डायरेक्टली पॉईंट तुम्हाला क्लिअर करण्याचा प्रयत्न करतोय. इथं सर्वांना माहीत असेल स्वयंप्रभा हे सॅटेलाइट मार्फत प्रोव्हाइड होतं. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 48. विच डिजिटल इनिशिएटिव्ह फोकस ऑन मॉक, म्हणजेच मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस. कशामार्फत मॉकवर फोकस केला जातो? तर सर्वांनाच माहीत असेल, मॉकवर फोकस करण्यासाठी एक इन्स्टिट्यूट आहे, ती म्हणजे स्वयं. ठीक आहे, स्वयं मार्फत सर्व ज्या गोष्टी असतात त्या ऑनलाईन पद्धतीने प्रोव्हाइड केल्या जातात. ऑनलाईन कोर्सेस स्वयंचे आहेत, माहिती ना तुम्हाला. तर ते स्वयं. आन्सर करेक्ट. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 49. द ई-पाठशाला प्रोजेक्ट इज डेव्हलप अंडर द विच स्कीम. ई-पाठशाला
हा जो प्रोजेक्ट आहे हा कुठल्या स्कीम अंडर डेव्हलप केला आहे ते तुम्हाला विचारलं आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, म्हणजे ऑप्शन नंबर बी. बरोबर. त्यांचं नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन काय आहे की सर्व एज्युकेशन ऑनलाईन त्यांना प्रोव्हाइड करायला येईल अशा प्रकारे एज्युकेशन करायचं आहे. बरोबर ना. म्हणजे आता पहा तुम्ही अनेक क्षेत्रात ऑनलाईन ॲप्लिकेशन निघलेत, अनेक गोष्टी ऑनलाईन होत्यात लर्निंगच्या. मग हे मिशन आहे त्यांचं. तर ऑप्शन नंबर बी आपला करेक्ट आहे. ई पाठशाला हा जो प्रोजेक्ट आहे हा एका स्कीम अंडर डेव्हलप केला आहे. त्या स्कीमचं नाव आहे नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT. सिम्पल. ऑप्शन नंबर बी करेक्ट. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहेत. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 50. विच इनिशिएटिव्ह प्रोव्हाइड ए डाटाबेस ऑफ इंडियन रिसर्चर अँड एक्सपर्ट्स, म्हणजे इंडियन रिसर्चर असतील किंवा एक्सपर्ट्स असतील त्यासाठी कुठलं ॲप्लिकेशन किंवा कुठला एक म्हणू शकतो इनिशिएटिव्ह आहे. तर तो विद्वान हा इनिशिएटिव्ह आहे. तुम्हाला माहीत आहे, पहा मी आपल्या कोर्समध्ये सांगितलं आहे. विद्वान कोण असतात? जे रिसर्चर असतात ते असतात. बरं ना. रिसर्च जो करतो तो विद्वान, तो एक्सपर्ट आहे. मग सिम्पली ऑप्शन नंबर काय बी आपला करेक्ट आहे. सिम्पल. बऱ्याच गोष्टी आपण कोर्समध्ये कव्हर केलेल्या आहेत. शोधगंगा असेल, ई यंत्र असेल, सर्व आपण कोर्समध्ये पाहिलेलं आहे. कुठला प्लॅटफॉर्म, कुठलं इन्स्टिट्यूट कशासाठी आहे, आपण सर्व गोष्टी कव्हर केल्या त्या ठिकाणी. हे लक्षात ठेवा. रिसर्चर आणि एक्सपर्ट म्हणलं तर कुठलं विद्वान. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 51. द शोधगंगा रिपॉझिटरी इज मेंटेन बाय, म्हणजेच काय शोधगंगा संदर्भात जे भंडार आहे, ठीक आहे, ते कोणामार्फत मेंटेन केलं जातं ते तुम्हाला विचारलं आहे. आता ऑब्व्हियसली एखादा प्लॅटफॉर्म असतो तो कोणी ना कोणी मॅनेज करतं, त्याला कोणी ना कोणी मेंटेन करतं. तर शोधगंगाला कोण मेंटेन करतं? इम्प्लिनेट, म्हणजे इन्फॉर्मेशन लायब्ररी नेटवर्क. सिम्पल. तर ऑप्शन नंबर आपला सी हा करेक्ट आहे. इम्प्लिनेट मार्फत शोधगंगा रिपॉझिटरीला मेंटेन केलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 52. द ई यंत्रा प्रोजेक्ट इज ॲन इनिशिएटिव्ह ऑफ, म्हणजे ई यंत्र प्रोजेक्ट हे कोणाचं इनिशिएटिव्ह आहे ते तुम्हाला विचारलं आहे. तर याचं बेसिक आन्सर आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे यांचं हा इनिशिएटिव्ह आहे. म्हणजे अनेक गोष्टी ऑनलाईन मार्फत अनेक गोष्टी यंत्रमार्फत करायच्या यासाठी हे इनिशिएटिव्ह काढलेलं आहे IIT बॉम्बेने. ठीक आहे. ई यंत्र म्हणजे रोबोट नवीन नवीन प्रकारचे काढणं यांचं काम. ऑप्शन नंबर ए हा करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 50. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 54. आता बेसिक आहे NMEICT याचा फुल फॉर्म तुम्हाला विचारला आहे. तर आपण आत्ताच पाहिला होता नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. सिम्पल नाही, तपा म्हणलं आहे त्याप्रमाणे, म्हणजे शब्दशः मॅच करायचा फुल फॉर्म. ऑप्शन नंबर ए हा करेक्ट. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 55. विच ऑफ द फॉलोइंग इज ए गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह टू लिंक इन्स्टिट्यूट अँड लायब्ररीज थ्रू द डिजिटल प्लॅटफॉर्म. कशामार्फत गव्हर्नमेंटचे वेगवेगळे इन्स्टिट्यूट असतील लर्निंग संदर्भात आणि लायब्ररी लिंक केल्या जातात ते तुम्हाला विचारलं आहे. तर इम्प्लिमेंट, ठीक आहे, याच्यामार्फत लिंक केल्या जातात. त्याचं नावच आहे इन्फॉर्मेशन अँड लायब्ररी नेटवर्क. ठीक आहे. मग हे काय करतात? सर्व इन्स्टिट्यूट असतील लर्निंग संदर्भात ते एकमेकांना लिंक करतात. नेक्स्ट क्वेश्चन 56. ई ज्ञानकोश इज ए डिजिटल रिपॉझिटरी डेव्हलप बाय. तर ई ज्ञानकोश कोण डेव्हलप केलं? तर ऑप्शन नंबर आपला सेकंड म्हणजे इग्नो यांनी डेव्हलप केलेलं आहे. याचा फुल फॉर्म काय? इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी यांच्यामार्फत ई ज्ञानकोशला डेव्हलप केलं आहे. अनेक विद्यार्थ्यांनी चुकून तुका मारला असता MHRD, तर MHRD नाही इग्नो, हे लक्षात ठेवायचं. कारण अनेक प्लॅटफॉर्म MHRDने पण डेव्हलप केलेले आहेत. ठीक आहे. किंवा मिनिस्टर ऑफ एज्युकेशनने पण डेव्हलप केले आहेत. पण ई ज्ञानकोश कोणी केलेलं आहे? इग्नोनी केलेलं आहे. हे लक्षात ठेवायचं प्रॉपर वेने. आणि ई ज्ञानकोशमध्ये काय असतं? जे पण मटेरियल असतं आपलं लर्निंग संदर्भातलं, जसं की तुमचे ऑडिओ व्हिडिओ लेक्चर असतील, ठीक आहे, किंवा अदर एज्युकेशनल कंटेंट असतील, ते सर्व त्या ठिकाणी ॲड केलेलं आहे ई ज्ञानकोशमध्ये. कारण ज्ञानकोश, कोश म्हणजे काय? अनेक गोष्टींचं त्या ठिकाणी भंडार आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 57. यामध्ये काय म्हणले पहा? द IRINS म्हणजेच काय? इंडियन रिसर्च इन्फॉर्मेशन नेटवर्क सिस्टीम प्लॅटफॉर्म इज रिलेटेड टू. तर रिसर्च संदर्भात आहे. ठीक आहे. रिसर्च कुठे दिसतंय का नाही? दिसतंय का नाही? नाही.
इथंच दिसते रिसर्च इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट. इथं इन्फॉर्मेशनचा पण आलाय आणि रिसर्चचा पण शॉर्ट फॉर्म या ठिकाणी ॲड झालेला आहे. म्हणजेच आपला ऑप्शनवर फर्स्ट या ठिकाणी करेक्ट होईल. रिसर्च इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट संदर्भात हा इनिशिएटिव्ह किंवा हा जो प्लॅटफॉर्म आहे तो निगडित आहे. इथं त्याचा फुल फॉर्म जरी तुम्हाला प्रॉपर माहीत असेल नाही याचा, हे पहा, इंडियन रिसर्च इन्फॉर्मेशन नेटवर्क सिस्टीम. शब्द काय? रिसर्च काय? इन्फॉर्मेशन. इथे पहा रिसर्च इन्फॉर्मेशन, बरोबर ना, आणि सिस्टीम म्हणजे काय? एक मॅनेजमेंटच. मग सिम्पल आहे पहा, ऑप्शन नंबर फर्स्ट हा करेक्ट होतो. फक्त फुल फॉर्म प्रॉपर वेने माहीत पाहिजे, तुम्हाला आन्सर देता आला असतं. सिम्पल ना, म्हणजे क्वेश्चन अवघड नसतात. उगाच विद्यार्थी 92-90 मार्क मिळत नाही पेपर फर्स्टमध्ये. क्वेश्चन इझीच असतात, फक्त ते प्रॉपर वेने वाचले पाहिजे, सोडवले पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन 58. शोध गंगोत्री मेनली डील्स विथ. शोध गंगोत्री कशाशी निगडित आहे? सिनॉप्सिसशी निगडित आहे, तुम्हाला सांगितलं तर पहा. तर ऑप्शन नंबर आपला बी हा करेक्ट येईल. रिसर्च प्रपोजल अँड सिनॉप्सिस. गंगोत्री हा शब्द सिनॉप्सिस हा लक्षात ठेवायचा. ठीक आहे. याचं रिलेशन तुम्हाला कोर्समध्ये खूप वेळा सांगितलंय. शोध गंगोत्री म्हणलं ना तर सिनॉप्सिस, आणि शोध गंगा म्हणलं तर थेसिस. ठीक आहे. गंगा म्हणलं तर थेसिस, गंगोत्री म्हणलं तर सिनॉप्सिस. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 56. Which of the following is not a digital initiative by Ministry of Education in India? म्हणजे असा कुठला डिजिटल इनिशिएटिव्ह आहे जो मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन जे आहेत इंडियाचे त्यांनी डेव्हलप केलेला नाही. म्हणजे या ठिकाणी 3 मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनने डेव्हलप केलेले आहेत. एक कुठला नाही केला ते तुम्हाला ओळखायचं आहे. स्वयं मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनचा आहे, ई पाठशाला त्यांचंच आहे, शोधगंगा पण त्यांचं आहे, कोर्सेरा हे त्यांचं नाही, हे प्रायव्हेट आहे. ठीक आहे. एका प्रायव्हेट इन्स्टिट्यूटने हे डेव्हलप केलेलं आहे, त्यांचा काही संबंध नाही आहे गव्हर्नमेंटचा आणि त्यांचा. सिम्पल. मग या ठिकाणी लक्षात ठेवा, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन मार्फत अनेक प्लॅटफॉर्म डेव्हलप केलेले आहेत. जसं की स्वयं तुम्हाला माहीत असेल गव्हर्नमेंटचं आहे. ठीक आहे. पाठशाला गव्हर्नमेंटचं आहे, शोधगंगा गव्हर्नमेंटचं आहे. हे काय गव्हर्नमेंटचं आहे? हे ॲक्च्युली एका प्रायव्हेट इन्स्टिट्यूटने डेव्हलप केलेलं आहे, प्रॉफिटसाठी डेव्हलप केलेलं आहे, प्रॉफिट मिळवण्यासाठी त्यांचं काम चाललेलं आहे. युनायटेड स्टेट्सचा त्याला बेस आहे. ठीक आहे. हे गव्हर्नमेंटचे म्हणजे काय? हे UGC इम्प्लिमेंट मार्फत सर्व यांच्या गोष्टी हँडल होतात तिघांच्या, चौथ्याशी नाही होत. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 60. विच ऑफ द फॉलोइंग इज ए डिजिटल रिसर्च डाटा मॅनेजमेंट इनिशिएटिव्ह अंडर इम्प्लिमेंट. इम्प्लिमेंट मार्फत जो पण डाटा मॅनेज केला जातो त्या डाटाला मॅनेज करण्यासाठी कुठला उपक्रम हा लागू केलेला आहे किंवा आणलेला आहे ते तुम्हाला विचारलं आहे. म्हणजे इम्प्लिमेंट मार्फत असा कुठला उपक्रम आहे ज्यामार्फत रिसर्च संदर्भातला डाटा मॅनेज केला जातो. तर विद्वान मार्फत डाटा मॅनेज नाही केला जात ॲक्च्युली. ठीक आहे. मॅनेजमेंटची सिस्टीम तुम्हाला ओळखायची. तर IRINS म्हणजेच काय? इंडियन रिसर्च इन्फॉर्मेशन नेटवर्क सिस्टीम. शब्द काय आला? सिस्टीम. ठीक आहे. हे आपला आन्सर ॲक्च्युली आहे. शोधगंगा नाही, ई शोध सिंधू नाही, कारण हे वेगळे प्लॅटफॉर्म आहेत. ठीक आहे. फक्त एकच ऑप्शन या ठिकाणी करेक्ट येतो. ऑप्शन नंबर काय आपला? सेकंड. इथं शब्द त्यांनी कीवर्ड दिलेला पहा, डाटा मॅनेजमेंट. ठीक आहे. कसला? रिसर्च संदर्भातला डाटा मॅनेजमेंट. तर हा या ऑप्शन नंबर बी मार्फत केला जातो. इथं म्हणलंय पहा, त्याच्या संदर्भात इन्फॉर्मेशन ॲड केलेली आहे. इंडियन रिसर्च इन्फॉर्मेशन नेटवर्क सिस्टीम इज ए वेब बेस्ड रिसर्च इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट. इथं काही वेब बेस्ड रिसर्च इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सर्व्हिस प्रोव्हाइड बाय इम्प्लिमेंट. बरोबर ना, म्हणजे इम्प्लिमेंट मार्फत ही सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते. कशासाठी? रिसर्च रिलेटेड इन्फॉर्मेशन ॲट द इन्स्टिट्यूट लेवल इफेक्टिव्हली फंक्शनिंग ॲज अ डिजिटल रिसर्च डाटा मॅनेजमेंट इनिशिएटिव्ह. म्हणजे जे पण डाटा मॅनेजमेंट संदर्भातले इनिशिएटिव्ह असतील त्यांचे रिसर्च संदर्भातला डाटा प्रॉपरली मॅनेज करण्यासाठी या प्लॅटफॉर्मची स्थापना इम्प्लिमेंट मार्फत केलेली आहे. सिम्पल बेसिक आहे. बाकी विद्वानबद्दल तुम्हाला सांगितलं जातं, जे अकॅडमिक रिसर्च असतील त्या संदर्भात त्यांचं काम आहे विद्वानचं. ठीक आहे. सायंटिस्ट असतील, रिसर्च असतील त्या संदर्भात. शोधगंगा या संदर्भात तुम्हाला सांगितलं होतं की डॉक्टरल लेवलचे रिसर्च वर्क असेल किंवा थिसिस असतील, डिझर्टेशन असतील, ते शोधगंगामध्ये भेटतात. आणि ई शोध सिंधू म्हणलं तर काय? ई जर्नल्स किंवा ई बुक्स या संदर्भात येते. म्हणजे याचे कीवर्ड असतात ते प्रॉपरली लक्षात ठेवले ना तर बाकी काहीच नसते यामध्ये. ठीक आहे. एक्झाम ओरिएंटेड तुम्हाला बेसिक अभ्यास करायचा, तुम्हाला त्यामध्ये PhD करायची नाही आहे. आता फक्त आपल्याला एक्झाम क्लिअर करायचा आहे आणि एक्झामला कुठून क्वेश्चन येऊ शकतो तो पॉईंट आपल्याला प्रॉपरली क्लिअर ठेवायचा. क्वेश्चन फिरून कसा येऊन द्या, तुम्हाला एक जर कीवर्ड प्रॉपरली कळाला ना किंवा त्या पॉईंटला तुम्ही प्रॉपरली समजून घेतलं तर क्वेश्चन कसाही आला ना तर आपल्याला तो ओळखता येतो. सिम्पल ना. मग जसं पहा, एखादा गाडी रिपेअर करणारा असतो
त्याच्यासमोर तुम्ही गाडी नेली ना, तो गाडी पाहता क्षणी सांगतो, त्याचा स्विच दाबला का तो सांगतो काय प्रॉब्लेम असणार आहे. म्हणजे लगेच कळतं प्रॉब्लेम काय असू शकतो. तसं तुमचा अभ्यास पाहिजे. कन्सेप्ट तुमच्या समोर आली, क्वेश्चन तुमच्या समोर आला, तुम्हाला लगेच कळलं पाहिजे की याचा आन्सर काय असू शकतं. हे कशाने होतं? प्रॅक्टिस. आणि जो प्रॉपर तुम्ही शब्द असतो त्या शब्दाचा अर्थ समजून घेता, त्याने या गोष्टी समजतात आणि त्याने तुम्हाला पेपर म्हणजे चांगल्या प्रकारे देता येऊ शकतो. म्हणजे मला सांगायचं काय, अभ्यास करा पण प्रॉपर वेने करा. ठीक आहे, सेल्फ स्टडी करा तरी पण प्रॉपर वेने करा. म्हणजे भोकंपट्टी आपल्याला करायची नाही. आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देतोय, आपल्याला पेजची पेज पाठ करायचं नाही. ठीक आहे, तुम्हाला या ठिकाणी जो अभ्यास करायचा आहे तो प्रॉपर वेने करायचा आहे. प्रॉपर वे इन द सेन्स एक्झामला काय येऊ शकतं ते फाइंड आउट करायचं आणि त्यानुसार अभ्यास करायचा. ठीक आहे, एक्झामला काय येऊन गेलंय ते प्रॉपर वेने पाहायचं, त्यानुसार अभ्यास करायचा. फक्त एखादा बुक घेतलं बाजारातून आणि त्याचा अभ्यास करत राहिले तर उपयोग नाही आहे. एका पुस्तकातून तुम्हाला किती क्वेश्चन भेटणार आहे? 0. कारण एकाच पुस्तकातून कधी पण क्वेश्चन ॲज इट इज रिपीट होत नाही. कन्सेप्ट रिपीट होतील. म्हणजे कन्सेप्ट रिपीट होणार, त्या तुम्ही सोडवण्यासाठी तुम्हाला ती कन्सेप्ट समजले पाहिजे. मग तुम्ही कन्सेप्टवर फोकस करा. ठीक आहे. अनेक विद्यार्थी म्हणतात सर मी 2 तास अभ्यास केला तर सफिशियंट आहे का? तुम्ही 2 तास करताय का अर्धा तास करताय हे महत्त्वाचं नाही. आता कोर्समध्ये जे विद्यार्थी आहेत आपले 30 मिनिटच फक्त डेली देतात कोर्ससाठी, फक्त 30 मिनिटं, तरी पण एक्झामला त्यांना 90+ स्कोअर पडतोय. म्हणजे हे तर प्रूफ होतं की एक्झामसाठी तुम्हाला खूप वेळ द्यायचा आत्ता असं नाही आहे. तुम्ही 6 महिने 30 मिनिटं दिले डेली, खूप जास्त झाले, खूप जास्त टाईम झाला, खूप चांगला स्कोअर करू शकता. एक्झाम आधी थोडासा वेळ तुम्हाला जास्त द्यावा लागेल, पण खूप जास्त वेळ द्यावा असा हा एक्झाम नाही आहे. बेसिक एक्झाम आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जरी असला तर या ठिकाणी क्वालिफाय होणं अवघड नाही आहे. फक्त प्रॉपर वेने अभ्यास करा, सायंटिफिक वेने अभ्यास करा, सिम्पल. बाकी तुम्हाला जर कोर्स वगैरे जॉईन करायचा असेल किंवा कॉमर्स संदर्भात तुम्हाला डिटेल कोर्स जॉईन करायचा असेल तर तुम्ही व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर तुम्हाला दिलेला आहे. ठीक आहे. अनेक विद्यार्थी आपले क्वालिफाय झाले ते हे पहा. तुम्ही सर्वांचे रिझल्ट पण या ठिकाणी पाहू शकता. 2025 जवळपास 500हून अधिक विद्यार्थी आपले क्लिअर झालेले आहेत MSCID एक्झाम. ठीक आहे, तुम्ही देखील क्लिअर करू शकता. तर फ्रेंड, आजचं लेसन पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा थँक्यू सो मच.